महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आणि उकाड्याचा प्रभाव असला तरी 23 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। हवामान विभागाच्या माहितीनुसार 22-23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या तुलनेने भागांमध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल। 24 आणि 25 जून दरम्यान मान्सूनचा जोर वाढत मुंबईसह उत्तर कोकण आणि राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचू शकतो। पूर्व मराठवाडा आणि विदर्भात जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा प्रभाव कमी राहू शकतो। कोकण आणि गोव्यात 23 आणि 24 जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। 25 जूनपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट मात्र कायम राहू शकते। मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, कारण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळतोय। सायन, कुर्ला, वरळी, चेंबूर आणि वानखुर्दमध्ये पावसाच्या सरी बरसल्यात। शहरामध्ये गारवा निर्माण झालाय, त्यामुळे मुंबईकरांच्या चेहऱ्यावर सुखद आनंद दिसतोय। ही दृश्य आपण पाहतोय आज सकाळची आहेत। मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसू लागल्या, त्यामुळे अर्थातच मुंबईकर प्रचंड खुश आहेत। अनेक दिवसांपासून चातकाप्रमाणे सगळेच पावसाची वाट पाहत आहेत। मात्र या पावसाच्या सरी आज सकाळी बरसल्या, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि त्यामुळे मुंबईकर सुखावलेत। मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसू लागल्या, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळालाय। याच पावसासंदर्भातली अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांचे डोळे हे पावसाच्या प्रतीक्षेत होते। मात्र आज खऱ्या अर्थाने मुंबई शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच रिमझिम जोरदार पावसाच्या सरी या मुंबई शहरामध्ये बरसत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे। अनेक कामावर जाणारे नागरिक असतील किंवा बाहेर पडणारे जे चाकरमानी आहेत, त्यांच्या हातात आज आपल्याला छत्री पाहायला मिळते, चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर हे उकाड्याने हैराण झाले होते। प्रचंड गरमी होती, त्यात पाणी टंचाईचा देखील मुंबईकरांना सामना करावा लागत होता। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका असेल आणि संपूर्ण मुंबई शहरच हे पावसाच्या प्रतीक्षेत होतं आणि आज खऱ्या अर्थाने या पावसाला सुरुवात झालेली आहे। उकाड्यापासून आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे, कारण संपूर्ण मुंबई शहरामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे मुंबई शहरात गारवा निर्माण झालेला आहे आणि आता येत्या 3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस मुंबई शहरात बरसण्याची शक्यता आहे। कस्तुरी, बरं, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाडमध्ये पावसाचं आगमन झालंय। अचानक पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले। संध्याकाळच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाच्या सरी बरसू लागल्या। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असलेल्या नागरिकांची आणि वाहन चालकांची काही काळ तारांबळ देखील उडाली। पावसामुळे तापमानात घट झाली असून हवेत गारवा देखील पसरलाय, तर शेतकरी वर्गाला देखील या पावसामुळे आशेचं किरण दिसू लागले। निफाड तालुक्यातल्या पूर्व भागात असलेल्या गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई या परिसरात खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पाऊस सुरू झालाय। तर दुसरीकडे येवला तालुक्यातल्या पाटोदा गावात पावसानं हजेरी लावली असली तरी बाकी गावं अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतकरी आणि नागरिक आतुरतेनं पावसाची वाट पाहत होते। अखेर पावसाचं आगमन झालंय, त्यामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना आणि विशेषतः बळीराजाला मोठा दिलासा मिळतोय। असं नाहीये की मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतायत, पण या पावसामुळे आता परिसरातील रखडलेल्या शेतीच्या कामांना मात्र पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे।